आपण जातोय पुन्हा उल्हासनगरमध्ये। उल्हासनगरात सुद्धा पाऊस थांबलेला नाहीये। उल्हासनगर अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्याच्यामुळे वालुधनी नाला तुडुंब भरलेला आहे। तुडुंब भरून हा नाला वाहतोय। उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेर पूल पाण्याखाली गेलाय, तर वालधुनी नदी तुडुंब भरून वाहते, त्याच्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतोय। शहरातल्या सुद्धा सखल भागात पाणी साचलंय, त्याच्यामुळे नागरिक यातून प्रवास करतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी। पाहूया। उभा आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाहेरील वालधुनी नाल्याजवळ आणि आपण पाहू शकता उल्हासनगरच्या वालधुनी नाल्याची परिस्थिती, जी उल्हासनगरच्या रेल्वे स्टेशन बाहेरून वाहतो आणि त्याच्यावरती एक जे ब्रिज बनवलेला आहे, जो उल्हासनगर रेल्वे स्थानकातून बाहेर निघण्यासाठी जो ब्रिज आहे, तो ब्रिज किमान 1 फूट राहिलेला आहे फक्त पाण्यापासून वाचायला। ना तर हा ब्रिजही आता थोड्या काही वेळात जर असाच पाऊस सुरू राहिला तर या ब्रिजवरनं पाणी जाऊ शकतं। आणि पाहायला गेलं तर जो अतिवृष्टीचा जो इशारा देण्यात आलेला आहे, त्यामध्ये उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। इथली शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। आणि जे आपण पाहताय ही वालधुनी नाला जो बोलला तो, कारण की काही वर्षांपूर्वी हा वालधुनी नाला, याला वालधुनी नदी म्हणून संबोधली जायची, मात्र पूर्णपणे या नदीची आता नाला झालेला आहे। आणि आता आपण पाहू शकता हा जो नाला आहे वालधुनी नाला, जो पूर्णपणे तुडुंब भरून वाहताना दिसतोय। त्याने काही अंतरावरती आपला पात्रही सोडलेलं आहे। कॅमेरामन नितीनसह अजित दोने, साम टीव्ही, उल्हासनगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।